स्माइली विनिंग सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. तुम्ही ऍक्टिव्ह राहा. मस्तपैकी हे एनर्जीचं सेशन आहे. तुमच्या चेहऱ्यावर मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एनर्जी दिसली पाहिजे. एक सेकंद, एका मॅडमला जॉईन करायला थोडासा प्रॉब्लेम होतोय. मी टीमला सांगते. रेकी. रेकी आपण बऱ्याच वेळा रेकी बद्दल ऐकलो आहे. तर रेकी च्या बद्दल आपल्या बऱ्याच जणांना काय आहे, गैरसमज आहे. आपण मुद्द्यावरती पहिल्यांदा बोलूया. गैरसमज काय आहे की रेकी केली आणि दरोडा टाकला, रेकी केली आणि कोणाला लुबाडलं, रेकी केली आणि कोणाला तरी पकडून दिलं. तर ही ती रेकी नाहीये. तो जो हा रेकी शब्द आहे, याचा रेकी हा फ्रेंच शब्द आहे. आणि याचा अर्थ असा होतो की तुम्ही पहा म्हणजे पाळत ठेवली आहे बा कोणावरती. कोणातरी लक्ष ठेवून ती गोष्ट करायला लावली आहे. पाळत ठेवतो आहे आणि मग ते जसं पोलीस त्या गोष्टीवरती, एखाद्या गोष्टीवरती लक्ष ठेवून असतात आणि मग चोराला पकडतात. ही ती रेकी नाहीये. आपण जी रेकी शिकतो आहे ही अश्विनी स्पर्श चिकित्सा, जी आपल्या ऋषीमुनींनी, जेव्हा ऋषीमुनी काय करायचे, असे हात द्यायचे, अशा हाताने आपल्याला काय द्यायचे, आशीर्वाद द्यायचे. आपण जी रेकी शिकतो आहे ही जॅपनीज उपचार पद्धती आहे. त्याला अश्विनी स्पर्श चिकित्सा असं म्हणतो आपण. तर ह्या रेकीमध्ये काय असतं की आपण आपल्या हाताद्वारे समोरच्याची हिलिंग करतो. आणि आपली ही एनर्जी आहे, ही प्राण ऊर्जा जी तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वत्र आहे. तर ह्या ऊर्जाच आपण अनुभवत असतो आणि या ऊर्जा थ्रूच आपण आपल्या चक्रांचं बॅलन्स करतो आणि ह्याच ऊर्जा आपण समोरच्याला पाठवत असतो. ही ती रेकी म्हणजे प्राण ऊर्जा आहे. दोन रेकींमधला फरक आणि गैरसमज दूर झालेला असाल. येस मॅम. येस. पुढे जाऊया आपण. आपण कुठे आलो आहोत, लाईफ ट्रान्सफॉर्मेशनसाठी. रेकीचा वापर करून आपण आपल्या जीवनात बदल कसे करणार आहोत हे जाणून घेण्यासाठी. आणि रेकी आणि आपल्या भावना, आपलं शरीर, आपले सात चक्र आणि मन, या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्यासाठी आज आपण रेकीच्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेशन मध्ये आलेलो आहे. तर जाणून घेऊया आणि पुढे जाऊया. आपण या सेशन मध्ये काय शिकणार आहोत, म्हणजे सेशन शिकायला तर भरपूर आहे. इथे पॉइंट्स मी फार कमी टाकलेत. आपण औरा काय असतो आणि औऱ्याचं क्लिन्झिंग कसं करतात, तर त्या गोष्टी शिकणार आहोत. रेकीची हिस्ट्री काय आहे, म्हणजे रेकी कुठून आलेली आहे, जसं जॅपनीज टेक्निक आहे आणि त्या कुठल्या तत्वावरती रेकी काम करते त्याचे प्रिन्सिपल आपण शिकणार आहोत. नंतर आपण रेकी वर्क कशी करते, रेकी म्हणजे काय, सात चक्र म्हणजे काय, चक्राचं मेडिटेशन कसं करायचं आणि चक्रांना बॅलन्स कसं करायचं, एनर्जी बॉल एक्सरसाइज आणि सेल्फ हिलिंग टेक्निक्स आहेत. सेल्फ स्वतःला हील कसं करायचं. आपण रेकीमध्ये फक्त 10% ऊर्जांनी काम करत असतो. त्यामुळे फक्त या रेकीची प्रॅक्टिस आपण फक्त स्वतःसाठी करू शकतो. अन्न पाण्याला चार्ज कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण रेकीमध्ये शिकणार आहोत. हा रेकीचा सिलेबस आहे. ह्यापेक्षाही जास्त तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार या 10 दिवसांमध्ये. झिबो सिम्बॉल्स असतात की जे खूप सिंपल, त्याला अट्युनमेंट लागत नाही. ते सिम्बॉल आपण आपल्या हातावरती ड्रॉ करून असे झिबू सिम्बॉल्स तुम्हाला देणार आहे मी. मनी मंत्र देणार आहे की जे तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये तो मनी मंत्राचा तुम्हाला वापर करून तुमच्या आयुष्यात तुम्ही फायनान्स बॅलन्स करू शकाल. या प्रकारे आपला सिलेबस जाणार आहे. सिलेबस समजला सगळ्यांना? हो. येस.
आणि आता हे वर्कशॉप आहे कोणासाठी? ज्यांना आपल्या आयुष्यात बदल हवा आहे, कुठल्याही प्रकारचा बदल, मग तो फायनान्शियल असू दे, स्पिरिच्युअल असू दे, पर्सनल लेवलचा असू दे, रिलेशनशिपमध्ये असू दे, आणि त्या रिलेशनशिपमध्ये त्यांना ग्रोथ पाहिजे. त्यांना ते पर्सनल लेवलला, मी आज इथे आहे तर मला उद्या काहीतरी शिकून नवीन काहीतरी करून समोर जायचंय, त्या व्यक्तीसाठी हा सेशन आहे. नंतर ज्यांना खूप मेंटली डिस्टर्बन्सेस असतात, ज्यांना खूप स्ट्रेस असतो, तर त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हे सेशन आहे. बॉडीमध्ये सतत पेन असतो, कुठल्या ना कुठल्या कारणाने वेदना राहतात, कुठल्याही मानसिक शारीरिक वेदना ज्यांना असतो, ज्यांना सतत कधीतरी रडू येतं, त्यांच्या भावना कंट्रोल त्या करू शकत नाही, त्यांच्यासाठी हे सेशन आहे. आणि आपली एनर्जी शिफ्ट करायची आहे. आपण रेकी मध्ये बोलतो आहे तर काय बोलतो आहे की आपल्याला एनर्जी बद्दल बोलतोय. तर आपल्याला ह्या एनर्जीचं जाणून घ्यायची आहे, आणि मी आज इथे आहे तर मी रेकीच्या ऊर्जा जाणून घेऊन पुढे काय करू शकते आणि पुढे माझ्यात 90 दिवसात कसा बदल होईल. कारण कुठलाही रेकीची जेव्हा प्रॅक्टिस करतो तर ही सतत आपल्याला 90 दिवस प्रॅक्टिस करायची असते, आणि त्यानंतर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन आणि ती एनर्जी प्रदीर्घाने जाणवते. आणि हे ज्या लोकांसाठी जे क्युरियस आहे की मला काहीतरी नवीन शिकायचंय, मला या सेशन मधनं काहीतरी भेटणार आहे, त्या ज्यांना नॉलेज पाहिजे आहे त्या लोकांसाठी ही रेकी आहे. आणि अजून जे ऍक्शन टेकर्स आहेत, ज्यांना बदल हवा आहे, मी त्या बदलासाठी इथे बसलेलो आहोत, त्या लोकांसाठी हे सेशन आहे. आहे का तुमच्या कडे ह्या सगळ्या, हे जे स्लाइड दाखवली आहे, हे तुमच्या आयुष्यात आहे का आजूबाजूला? वरीज, प्रॉब्लेम्स, टेन्शन, डाऊट, स्ट्रेस, चिडचिड, राग? कोणीच बोलत नाहीये? कोणीच राग करत नाही का? आहेत. आहेत. बरोबर. मग आज मी एक सगळ्यांना प्रश्न विचारते, खरं खरं उत्तर द्यायचंय, कारण आपण इथे सगळे नवीन आहोत आणि कोणी कोणाला जज करणार नाहीये. खरं उत्तर द्यायचंय आपल्याला. आपल्याला कोणी आपल्याला चुका दाखवल्या, आपले अवगुण दाखवले, आपल्याला दोष दाखवले तर काय येतो? राग येतो. आणि तेच आपल्याला कौतुक केलं तर काय वाटतं? बरं छान वाटतं. वाटतं ना, प्रत्येकाला कौतुक पाहिजे असतं. माझं कौतुक करा, मी कशी छान, माझं कसं बरोबर, हे आयुष्यात प्रत्येकाला पाहिजे. पाहिजे की नाही? हो. हो. पाहिजे, बरोबर. तर आज आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाला आपले 4 अवगुण लिहायचे आहे की मी कुठेतरी काहीतरी चुकते आहे, मला राग येतो आहे कुठल्याही प्रकारचे. पहिलं पेज टाकायचं आहे, त्या पेजवरती आजची डेट टाकायची आहे, डे 1 टाकायचं आहे. डे 1 टाकायचं आहे, आजची डेट टाकायची, आणि त्या पेजवरती पहिल्या हेडिंग वरती आपल्याला आपले 4च अवगुण लिहायचे. कुठलेही 4 अवगुण जे तुम्हाला माहिती आहेत, प्रत्येकामध्ये अवगुण आहेत. विचार करावा लागतोय का अवगुण लिहायला?
माझं कुठं चुकतंय? मी कुठे बरोबर आहे हे बरोबर लगेच प्रत्येक वेळा आपला मी बरोबर समोर येत असतो. पण माझं चुकतं कुठं? हा कोमल मॅम, तुम्हाला बोलायचं आहे काही? झालंय तुमचं लिहून? तीन तरी पॉइंट लिहिलेत मी. हा, सांगा. मला राग पटकन येतो. ओके. आणि दुसरं म्हणजे मार्केटिंग क्षेत्रात असल्यामुळे टाइम मॅनेजमेंट माझ्याकडनं होत नाही, त्याची फार मला चिडचिड होते. बरोबर. आणि ऐकवायची सवय असल्यामुळे ऐकून घ्यायला नाही आवडत मला. आवडत नाही. नाही. बरोबर. स्वतःला चौथा एक अजून शाबासकी सुचत देऊन द्या आणि तुमच्या ऑनेस्टीला सलाम. कारण थँक्यू. स्वतःचे अवगुण एक्सेप्ट करणं हा पण एक गुण आहे. मी इथे चुकलो आहे, माझं इथे चुकलं आहे, हे एक्सेप्टन्स पाहिजे आपल्याला. तेव्हा बदल घडेल ना. दीप्ती मॅडम, तुमचं झालं? हो. सांगाल जरा. हा. मला राग पटकन येतो माझं कोणी काही बोललं तर. आणि मी जे काही काम करते त्यासाठी कन्सिस्टंटली, म्हणजे सपोज मला काहीतरी टार्गेट अचीव्ह करायचंय आणि त्याच्यासाठी जे एफर्ट्स लागणार आहेत, तर त्यासाठी कन्सिस्टन्सी नाही राहते माझ्याकडून. ते एक आहे. आणि प्रोक्रॅस्टिनेशन होत आहे, चालढकल होते कामामध्ये. हा, म्हणजे करूया, आता करू, नंतर करू, असं. मग ते थोडं थोडं असं डिलेड होतंय काम, आणि मग स्लो होतंय ते काम. बरं. आणि आळस, आणि नाही म्हणायला पटकन नाही जमत कोणी काय सांगितलं तर. ओके. हा अवगुण म्हटलं जाईल. बोलूया आपण या विषयावर. नक्की. अजून कोण सांगणार आहेत? काकडे सर, तुम्ही बोलणार आहात? येस मॅडम. मी 4 गुण लिहिलेले आहेत. पहिलं आळस, फार आळशी आहे. दुसरं राग लवकर येतो. तिसरं कामामध्ये सातत्य नसतं. आणि चौथं काम करत असताना पण वेळ वाया फार घालवतो. बरं. तर वेळेचं म्हणजे मिसमॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट तेवढं टाइम प्रॉपर नाही. मॅनेजमेंट जमत नाहीये. हो हो. ओके. मग एक्सरसाइज जमत नाही. बरोबर. सगळ्याच हा, गोष्टी, डेली रुटीन जमत नाहीये. बरोबर. ओके. चला, थँक्यू सगळ्यांना. आणि स्वतःला एक शाबासकी देऊन द्या. ज्यांनी ज्यांनी सांगितलंय ना, त्यांनी शाबासकी द्या स्वतःला. अजून कोण? विवो, तुम्ही सांगणार मॅडम? विवो, अनम्यूट करा. तुम्ही लिहिलेत का तुमचे अवगुण? ओप्पो A54, तुम्ही लिहिलेत का अवगुण? हा, लिहिलेत. मला राग पटकन येतो आणि बरं. मला सगळं बरोबर असं आहे असं वाटतंय. बरं. आणि वेळ असते पण व्यायाम करायचा कंटाळा येतो. बरं. प्रोकान्स्टिनेशन, चालढकल करता तुम्ही. बरोबर. हा, चाल ढकल करते. ठीक आहे. राग म्हणजे बोला मॅडम, अनम्यूट करा. हा, राग भरपूरच येतोय. आणि बरं. मला माझं म्हणजे म्हणणं माझंच खरं मला वाटतंय. वाटतंय. बरं. हा. आणि व्यायाम करायचा कंटाळा येतो वेळ असून पण. ठीक आहे. चला, सगळे खरं बोलता आहे. संध्या मॅडम, तुम्ही बोलणार आहात? मला राग खूप लवकर येतो, त्याबद्दल वाईटही वाटते. इतरांचे दोष दिसतात, स्वतःचे दोष दिसत नाही. हो, कमी कमी झालं. ठीक आहे. सगळ्यांचं खूप अभिनंदन की
सगळे वेगवेगळ्या एज मध्ये आहे, कोणी उतार वयात आहे, कोणी तरुण वयात आहे, कोणाची नवीन सुरुवात आहे, तरी एक्सेप्टन्स की आता निदान स्वतःला माहिती आहे की मी कुठेतरी चुकत आहे, मला माझ्यात बदल करण्याची गरज आहे. एवढं जरी आपल्याला एक बदल करायचा असेल ना, तर आपली इच्छाशक्ती, व्हेन देअर इज अ विल देअर इज अ वे, ही प्रबळ इच्छाशक्ती असेल ना तर माणूस काहीही करू शकतो. आणि एक अजून म्हण आहे जी माझ्या गुरुजी, माझे जे गुरु होते ते मला खूप लहानपणापासून सांगायचे की जर तुम्ही स्वतःची मदत करायला इच्छित असाल ना, तुम्हाला जर स्वतःला बदलून घ्यायचं असेल, तर ते ब्रह्मांड, ते ईश्वर तुमच्यासाठी प्रत्येक क्षणी उभा आहे. तुम्हाला तुमच्यामध्ये बदल पाहिजे आहे, तुमची इच्छा झाली इथे मला पाहिजे बाबा, तो ईश्वर, तुम्ही स्वतः जोपर्यंत ठरवत नाही की मला पाहिजे आहे, मला बदल करायचा आहे, मला या सिच्युएशनच्या बाहेर पडायचंय, तेव्हा ती ब्रह्मांडाची ऊर्जा, तो भगवंत, तो ईश्वर, जो काही आपला प्रत्येकाचा मानले, जो काही आपण त्या ईश्वराला मानतो, तो ईश्वर साक्षात उभा राहतो तुमच्यासाठी. तो म्हणतो की तुम्ही एक पाऊल चला, तुम्ही ती फक्त इच्छाशक्ती दाखवा की तुम्हाला करायचंय, त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती तुम्ही तिथपर्यंत पोहोचत असता. त्यामुळे तुम्ही सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की तुम्ही स्वतःमध्ये बदल करण्याची इच्छा दाखवली. आणि ह्या अवगुणांवरतीच आपल्याला ह्या आता चिठ्ठीचं करायचं काय आहे. तुम्ही म्हणाल की चिठ्ठी काय करायची आहे, की रोज आपले अवगुण 21 दिवस लिहायचे. तुम्हाला हळूहळू असं जाणवेल की 21 दिवसानंतर तुमचा हळूहळू कुठल्या सिच्युएशनचा कधी राग आलेला आहे. सिच्युएशन लिहायची आहे, आज मला इतके वाजता राग आला, मग तो कशाचा आला, कारण काय होतं ते लिहायचं. सतत सलग 21 दिवस आपल्याला त्या रागाबद्दल लिहायचंय की मला या व्यक्तीचा राग आला, मी याच्याशी भांडण केलं आणि मग माझं कंट्रोल गेलं. ट्रिगर कुठे होता, आपल्याला ट्रिगर शोधायचे आपल्या आयुष्यात की कोण गोष्ट ट्रिगर करते. मी स्वतः माझी ट्रिगर करते की बाहेरच्या सिच्युएशन मला ट्रिगर करतात, माझ्या इमोशन्स मला ट्रिगर करतात, म्हणून मला राग येतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला 21 दिवस सलग लिहून बघायच्या. किती दिवस लिहायचे, 21 दिवस. आणि रोज रोज आज लिहिली की झोपायच्या अगोदर जाळून टाकायची. आज लिहिली की ती चिठ्ठी काय करायची, झोपायच्या अगोदर जाळून टाकायची आहे. प्रत्येकाने त्या चिठ्ठीवरती आपलं जे काही अवगुण, जे काही राग, जे काही ट्रिगर्स असतील आयुष्यात, की या व्यक्तीमुळे मला राग येतोय किंवा या सिच्युएशनमुळे राग येतो आहे, या सगळ्या गोष्टीमुळे जर मला राग येत असेल, कुठलीही गोष्ट दिवसभरातून घडली आहे आणि रात्री झोपायच्या 1 तास अगोदर आपल्याला ती चिठ्ठी जाळून झोपायचं आहे. सलग 21 दिवस आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. कारण आपण बघा, भरलेला ग्लास आहे, 2 ग्लास भरलेले आहेत, एक रिकामा 2 ग्लास भरलेले आहे, एकामध्ये गढूळ पाणी आहे आणि एकामध्ये स्वच्छ पाणी आहे. आपण ते स्वच्छ पाण्याचा ग्लास जो गढूळ पाण्यात टाकत गेलो तर काय होईल, ते पाणी होईल गढूळ होईल की नाही, हो की नाही. सगळ्यांनी रिॲक्शन द्या, ऍटलिस्ट चेहरे तरी. जेव्हा पाणी गढूळ होईल, कितीही जर तुमचं शरीर, मन आणि तुमच्या याच्यामध्ये जर पाणी गढूळ होऊन राहिलं आहे, तुमच्या मनामध्ये काहीतरी कल्लोळ चालला आहे, तुमच्या शरीरामध्ये कल्लोळ चालला आहे, तर पाणी जर गढूळ आहे आणि त्याच्यात कितीही शुद्ध पाणी टाकलं तरी ते पाणी गढूळच राहणार, त्याच्यात बदल होणार नाही. त्यामुळे ही 21 डेजची एक्सरसाइज मी देते आहे. तुम्हाला रोज वही पेन पुस्तक घेऊन पुस्तक नाही, वही पेन घेऊन बसायचं आहे आणि ह्या एक्सरसाइज रोज करायच्या आहे. जर बदल पाहिजे तर माझ्यासोबत मी जे सांगेल ते करावं लागेल. मी जर तुम्हाला हे फ्री सेशन देते आहे तर मलाही तुमच्याकडून काहीतरी पाहिजे की नाही, हो की नाही. मला तुमची कमिटमेंट पाहिजे, तुमचा वेळ पाहिजे, तुमची बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट की मी तुमच्या आयुष्यातले 10 ते 12 तास चोरणार आहे. तुमच्या आयुष्यातले मला काय पाहिजे, 10-12 तास. श्वास घ्या बरं, एक डीप ब्रीथ करा.
3 श्वास घ्यायचे आणि 3 श्वास सोडायचे. दीप्ती मॅडम, अनम्यूट करा. येस मॅम. तुम्ही हे श्वास मला परत द्या बरं. देऊ शकाल का? नाही. देऊ शकाल? मग ही वेळ माझ्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. तुमच्यासाठी माझ्यापेक्षाही 100 पटीने इन्व्हेस्टमेंट आहे. कारण ही वेळ तुम्ही जर स्वतःला देणार असाल, तुम्ही जर कमिटमेंट स्वतःबद्दल केलेली असेल ना, तरच तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहे. ही वेळ इम्पॉर्टंट आहे आणि हेच माझ्यासाठी गुरुदक्षिणा राहणार आहे. माझ्यासाठी हीच माझ्याकडून जे काही मी तुम्हाला देणार आहे, ज्या काही या 10 दिवसांमध्ये तुम्ही शिकणार आहे, तर तुमचे हे मी 10 तास तुमच्या आयुष्यातून चोरलेले आहेत समजायचं. रोज 10 तास सलग आपल्याला जे प्रॅक्टिसमध्ये येतील त्यांना 21 दिवस प्रॅक्टिस करायची आहे आणि 10 तास आपल्याला रोज ह्या सेशनला द्यायचे आहे. जेणेकरून ही जी मी प्रॅक्टिस सांगेल ती तुम्ही अंमलात आणा आणि स्वतःमध्ये थोडासा बदल करायचा आहे. थोडासा, मी जास्त नाही म्हणत, फक्त 10%. 3 महिने आपल्याला 10%वर जायचंय. मग अजून हळूहळू आपण एक एक स्टेप पुढे जाऊया. आपल्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम्स चालू आहे. प्रॉब्लेम्स असतात म्हणून आपण 4 लेवलचे प्रॉब्लेम्स असतात. कोणाला रिलेशनचा प्रॉब्लेम आहे, कोणाला हेल्थचा प्रॉब्लेम आहे, कोणाला फायनान्सचा प्रॉब्लेम आहे, कोणाला करिअर रिलेटेड, कोणाला राग, इमोशनल टर्ब्युलन्स. तर या प्रॉब्लेम्स पासून आपल्याला काय करायचंय? स्वतःला एम्प्टी करायचंय. आणि एम्प्टी करून आपल्याला काय करायचं आहे? एक मस्तपैकी मॅजिक बघायचंय. तयार आहात का मॅजिक बघायला सगळे? हो. ओके. येस, चॅट बॉक्स मध्ये सगळे रेडी आहात? येस, ऍक्टिव्हली दाखवताय सगळे. व्हेरी गुड. तुम्हाला सगळ्यांना सांगितलं राग येतो, प्रत्येक जण सांगता आहे राग येतोय, राग येतो, प्रत्येकाला राग येतो. तुमच्या आयुष्यात काही लोक असतील ना ज्याचा तुम्हाला राग आला आहे आणि 10-15 वर्षांपासून तुम्ही त्या गोष्टी पकडून ठेवल्या असतील किंवा कोणाला तरी मारावंसं वाटत असेल, कोणावरती ओरडावंसं वाटत असेल आणि आज जो तुमचा स्वभाव झालेला आहे, काहीतरी कोणीतरी जबाबदार असेल की आज माझं हे दुःख आहे, त्याला कोणीतरी कारणीभूत असेल. आपण असं बरेच वेळा म्हणतो की माझ्यासाठी नाही, त्यांनी असं केलं म्हणून माझं आज असं झालं आणि तो कुठे गेला? पुढे गेला आणि मी आज इथे आहे. हे बरेच वेळा आपल्याकडनं नकळत बोललं जातं. नकळत गोष्टी घडतात, नाही त्याचं असं झालं, माझं असं झालं नाही. तर तुम्हाला आता पुढच्या लाईनवरती आपल्याला काय लिहायचं आहे? आपल्या आयुष्यातले तुम्हाला जितके असतील तितके आपण नाही का ब्लॉक करतो लोकांना, ब्लॉक लिस्ट करतो, ब्लॉक करून टाकतो आपल्या आयुष्यात हे नको अशा लोकांचे, किंवा ज्या लोकांनी आपल्याला फार मनस्ताप दिला, 10-15 वर्षापूर्वी काहीतरी घटना घडली, याच्यामुळे माझं काहीतरी वाईट झालं, अशा लोकांची नावं लिहायची आहेत. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी करायची आहेत की आपल्याला नावं लिहायची आहेत. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी सगळ्यांना करायची आहे. ज्याचा खूप राग येतो, जे लोक आयुष्यात आहे ज्याचा खूप कोणीतरी काहीतरी केलं आहे, त्याला मारावंसं वाटतंय, त्यांनी माझं खूप बिघडवलेलं आहे, त्याच्यामुळे माझी ग्रोथ थांबलेली आहे, असे कोणतेही लोक आयुष्यात जे काय असतील, कोणा असतील, 20 असतील, 10 असतील, 100 असतील, त्या प्रत्येकाचे नावं लिहून काढा बरं आज. बघू कोणाची लिस्ट जास्त होते. लग्नाला हजर राहावा.
आपल्याला मोठं मॅजिक करायचं आहे. लवकर लवकर नावं लिहा आणि झाल्यानंतर डन टाका. चॅटबॉक्स मध्ये डन टाका. डन. ज्यांचं झालंय त्यांनी डन टाका. ज्या ज्या लोकांनी व्हिडिओ ऑन नसेल केला तर कृपया करून व्हिडिओ ऑन करा. आपण एनर्जी बद्दल बोलतो आहोत. व्हिडिओ ऑन असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनची जबाबदारी मी नाही घेणार बरं. प्रत्येकाने व्हिडिओ आपण लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचा रेकीचा एनर्जीच्या बद्दल बोलतो आहे तर व्हिडिओ ऑन असणं खूप गरजेचं आहे. झालेत सगळ्यांचे? हो. येस. पुढे जाऊयात. एम्प्टी युअर सेल्फ. आपल्याला काय करायचं? स्वतःला खाली करायचं. खाली का करायचंय? तुम्ही म्हणाल मॅमला काय झालंय? स्वतःला खाली करायचं मग माझ्यात राहते काय? तुमच्या डोक्यातल्या मला वाईट विचार, वाईट गोष्टी खाली करायच्या. जे चांगलं आहे, जे सत्वाचं आहे, जे काही शुद्ध आहे ते तुमच्यामध्येच राहू द्यायचं आहे. जेणेकरून तुम्हाला बदल घडेल, तुमच्यामध्ये काहीतरी प्रगती होईल. या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे. आपण एक छान आता हे नावं लिहिलेत. आता आपल्याला काय करायचे? वही बाजूला ठेवायची. वही काय करायची? बाजूला ठेवायची आणि डोळे हलके बंद करायचे. प्रत्येकाने डोळे हलके बंद करा. रिलॅक्स मध्ये बसायचंय. एकदम रिलॅक्स मध्ये बसायचं. डोळे हलके येणाऱ्या श्वासांवरती, जाणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचंय. बघा, राग येतोय. 15-20 वर्षांपूर्वी काहीतरी घटना घडली होती किंवा काल घडलेली घटना, ज्या गोष्टीचा आपल्याला राग आलेला आहे. या 4-5 वर्षात घडलेली एखादी घटना, एखादी खूप 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 रागीट व्यक्ती आणि जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, ज्याला मला मारून द्यावंसं वाटतं किंवा ज्याला मला मारावंसं वाटतंय आणि ह्याच्यामुळे माझं सगळं काही झालेलं आहे, अशा व्यक्तीला समोर आणायचंय. ज्या व्यक्तीमुळे माझं आयुष्यच बदलून गेलंय आणि या व्यक्तीने माझ्याशी एक दिवस खूप कडाकाचं भांडण केलं आहे किंवा मला असं सिच्युएशन मध्ये टाकलंय जिथून मी वरती यायला मला खूप वर्ष गेलीत, अशी एखादी व्यक्ती किंवा एखादी मुवमेंट, एखादी सिच्युएशन, एखादी घटना ज्याचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झालेला आहे. कोणीतरी असं ज्यांनी मला खूप त्रासदायक वेदना दिल्या आहे, खूप काहीतरी खूप डीप मध्ये, खूप इमोशनली खूप पेन दिलाय, ज्याचा माझ्या शरीरावर खूप त्रास झालेला आहे, खूप वेदना निर्माण होतात माझं. त्या व्यक्तीचं नाव काढलं की तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. अशी कोणती व्यक्ती? त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर आणायचंय. ती घटना का घडली? ते भांडण का झालं? सगळ्या गोष्टीचा आपल्याला हळुवारपणे विचार करायचा आहे. अगदी स्लोली रिलॅक्स मध्ये बसायचं एकदम.
आयुष्यातली ती व्यक्ती जिच्यामुळे माझं आयुष्य काहीतरी उद्ध्वस्त झालेलं आहे, इमोशनली, फिजिकली, किंवा मला खूप वेदना दिल्या आहे त्या व्यक्तीने. अशा त्या व्यक्तीला मी माझ्या डोळ्यासमोर आणलेलं आहे. बघा, ते व्हायब्रेशन त्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्या व्हायब्रेशन तुम्ही फील करत आहात. तुमच्या आजूबाजूला त्या व्यक्तीच्या ज्या व्हायब्रेशन्स, ते दुःख तुमच्या आजूबाजूला घुटमळतंय, तुमच्या बॉडीवरती दिसतंय, आणि त्या व्यक्तीच्या ज्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ते तुम्ही फील करून राहिले आता. ज्यांनी तुम्हाला फसवलेलं आहे, ज्यांनी तुमच्याशी भांडण केलेलं आहे, खूप मोठा लॉस झालाय तुमचा, कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे, काहीतरी घातपात केला आहे, खूप इमोशनली आपल्याला त्यांनी डिस्टर्ब केलेलं आहे, अशी व्यक्ती, त्याच्या व्हायब्रेशन आपल्या आजूबाजूला फिरताय. जर त्याच्या एवढ्या निगेटिव्ह व्हायब्रेशन माझ्या आजूबाजूला फिरता आहे, तर मग म्हणजेच काय, माझ्या आयुष्यात ती व्यक्ती आहे अजूनही, मी त्याला महत्व देऊन राहिली आहे, आणि तो त्याच्या आयुष्यात खूप पुढे गेलेला आहे. या सगळ्या व्हायब्रेशनमुळे माझ्या शरीरामध्ये, माझ्या 7 चक्रांमध्ये, माझ्या औरामध्ये ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत, आणि खूप असह्य लेवलच्या शारीरिक वेदना माझ्या शरीरात निर्माण होत आहे. असह्य लेवलच्या वेदना मला आतापर्यंत झालेल्या आहेत, शारीरिक, मानसिक. अशा त्या व्यक्तीमुळे जर माझ्या आयुष्यात एवढ्या निगेटिव्ह व्हायब्रेशन जनरेट होत आहे, तर मला काय करावं लागणार आहे, त्या व्यक्तीला माझ्यासाठी, माझ्या स्वार्थासाठी मला माफ करायचंय. त्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यातून आजपासून रिमूव्ह करत आहे. त्या व्यक्तीला, त्या घटनेला, त्या परिस्थितीला मी माझ्या आयुष्यातून आजपासून रिमूव्ह करत आहे. डिलीट, डिलीट, डिलीट. त्या व्यक्तीला, त्या परिस्थितीला, त्या घटनेला मी माझ्या आयुष्यातून आजपासून कायमस्वरूपी डिलीट करत आहे. कायमस्वरूपी डिलीट करत आहे. कायमस्वरूपी डिलीट करत आहे. डिलीट, डिलीट, डिलीट. कनेक्शन कट, कट, कट. मी माझ्या आयुष्यातून त्या व्यक्तीला रिमूव्ह केलेलं आहे. त्या व्यक्तीबद्दल मी न्यूट्रल झालेली आहे. त्या व्यक्तीबद्दल मी न्यूट्रल झालेली आहे, आणि माझ्या स्वार्थासाठी, माझ्या प्रगतीसाठी मी त्या व्यक्तीला माफ करत आहे. माझ्या स्वार्थासाठी, माझ्या प्रगतीसाठी मी त्या व्यक्तीला माफ करत आहे. माझ्या स्वार्थासाठी, माझ्या प्रगतीसाठी मी त्या व्यक्तीला माफ करत आहे. फॉरगिव्ह, फॉरगिव्ह, फॉरगिव्ह. मी माफ केलेला आहे. मी माफ केलेला आहे. मी त्या घटनेला विसरली आहे. कायमस्वरूपी डिलीट केलेला आहे. कायमस्वरूपी डिलीट, कायमस्वरूपी डिलीट, अगदी कायमस्वरूपी डिलीट. त्या व्यक्तीला, घटनेला, त्या परिस्थितीला मी माफ करत आहे. त्या व्यक्तीला, घटनेला, मी परिस्थितीला माफ करत आहे, आणि मी स्वतःची माफी मागत आहे. एक हात, उजवा हात आपल्या हृदय चक्रावर ठेवायचा आहे, आपल्या हृदयावर ठेवायचा आहे, आणि स्वतःला म्हणायचं आहे, आय एम सॉरी. माझ्या पाठीमागे म्हणाल तरी चालेल, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू.
I love you. I forgive myself. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I forgive myself. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I forgive myself. मी माझ्या स्वतःला माफ केले आहे. मी माझ्या हृदयाची माफी मागितली आहे. मी माझ्या अंतःकरणाची माफी मागली आहे. मी माझ्या शरीरातील प्रत्येक प्रत्येक अवयवाची माफी मागितली आहे. प्रत्येक सेलची माफी मागितली आहे. आणि माझ्या अंतरीचा जो अंतरात्मा आहे, जो मला सांभाळत आहे इतके वर्ष, त्या अंतरात्म्याची मी माफी मागत आहे की त्या परिस्थितीमुळे, त्या व्यक्तीमुळे मी या माझ्या अंतरात्म्याला फार वेदना दिल्या आहेत. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह मायसेल्फ. मी स्वतःला माफ केलेलं आहे. मी स्वतःला माफ केलेलं आहे. मी स्वतःला माफ केलेलं आहे. तुम्हाला ज्या काही भावना येत असतील तर त्या भावना, तुम्हाला रडू येत असेल, दुःख होत असेल, जे काही नॉर्मली होत असेल ते होऊ द्यायचं आहे. कुठल्याही भावनांवरती आपलं ताबा ठेवायचा नाही आहे. स्वतःला माफ करायचं आहे. स्वतःला आपल्याला खाली करायचंय. स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहोत आपण हे. फक्त माझा स्वार्थ, मला प्रगती करायची आहे. त्या व्यक्तीला आता मी माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी डिलीट केलं आहे. आणि आता मी स्वतःला माफ केलेलं आहे. माझ्या स्वार्थासाठी माफ केलेलं आहे. कायमस्वरूपी माफ केलेलं आहे. मी स्वतःला माफ केलं आहे. हॅपी मी. मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. हळुवारपणे 5 मिनिटांनी आपल्याला परत यायचं. हळुवारपणे परत यायचंय. कुठली घाई करायची नाही आपल्याला. कुठल्याही प्रकारची घाई नाही करायची. हळुवार परत यायचंय. रिलॅक्स. रिलॅक्स. अगदी रिलॅक्स. अगदी रिलॅक्स. कोणाला पाणी प्यायचं असेल तर पाणी पिऊन घ्या. आणि डोळे हात सोडून ही हातांची एनर्जी आपल्याला डोळ्यावरती द्यायची आहे, चेहऱ्यावरती फिरवायची आहे. चारू मॅडम, तुम्हाला मी अनम्यूट करते. किती % फरक जाणवला मॅडम? नमस्ते मॅडम. कुठून आहात तुम्ही? मी खोपोलीला राहते. अच्छा, नमस्कार. किती किती % तुम्हाला फरक जाणवला? भरपूर. किती %? आपण मध्ये काउंट केलं तर आधीच्या सिच्युएशन नुसार आणि आता तुम्ही कसे आहात? खूप छान वाटते. जे पर्सेंट नाही सांगता येत, पण खूप बरं. छान वाटते. छान वाटतंय. हलकं हलकं वाटतंय. हलके झालंय. माफ करून हलकंच होतंय ना? हो आले होते आपल्या आयुष्यात काही लोक होते ना? हो डिलीट नेहमीसाठी? हो कायमस्वरूपी डिलीट? हो. फॉर एव्हर? ऍक्च्युली मी बोलू शकते का थोडं? हो, बोला ना, बोला. मी 10-12 वर्षापूर्वी या गोष्टीमुळे डिप्रेशन मध्ये गेली होती. आणि त्यासाठी मी प्राणी किलिंग शिकली होती. अच्छा म्हणजे मी प्राणी किलिंग करते, अच्छा प्रॅक्टिस पण आहे माझी, पण मी त्याच्यातून बाहेर निघत नाहीये. अच्छा. तर आज मला खूप हलकं वाटते. अरे, धन्यवाद. धन्यवाद. मला पण, मी एक माध्यम झाली तुमच्या आयुष्यात एक छोटासा बदल करण्यासाठी. मी खूप ब्लेस्ड आहे मॅडम. धन्यवाद खूप मॅडम. धन्यवाद.
लीना मॅडम. हॅलो अनुजा मॅम. नमस्ते. नमस्ते. तुम्ही काय तुमचा फीडबॅक देणार आहात? तुम्ही केलं मला पण मेडिटेशन? मी ऍक्च्युली या गोष्टींचा विचार करत होती आता मेडिटेट करताना, की कुठल्या गोष्टीने त्रास होतोय, कुठल्या व्यक्तींमुळे माझा काही पिरियड मे बी दुःखात गेला, किंवा मी खूप स्ट्रेस घेतला, किंवा त्या निगेटिव्ह इम्पॅक्ट मध्ये होती, अशा व्यक्तींचा विचार केला तर असं जाणवलं. आणि नंतर त्यांना माफ केल्यावर जाणवलं की मला थोडं लाईट फिलिंग येत आहे आणि कुठेतरी थोडा कोपरा मोकळा झालाय असं जाणवत आहे. नमस्कार तुम्हाला थँक्यू आणि सो मच. धन्यवाद तुमचे की थँक्यू सो मच. माझ्यामुळे तुम्हाला कुठेतरी बदल तुम्हाला जाणवला तुमच्या आयुष्यात. मी एक येस. माध्यम आहे. बघा, मी हे हे ईश्वराने आपल्या प्रत्येकाला, आज ग्रुपमध्ये एवढे लोक होते आणि ईश्वराने प्रत्येकाला चूज नाही केले. आपण फक्त एक माध्यम आहे. बरोबर आहे. किती पर्सेंट तुम्हाला पर्सेंट मध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला किती, 30, 40, 50? मला एक 40-50% तरी थोडं रिलीफ मिळाल्यासारखं ओके, वाटलं. चला, व्हेरी गुड. एकदम थँक्यू. व्हेरी गुड. अजून कोणाला हँड रेस करा, कोणी शेअर करणार आहे अजून? असा हात दाखवला तरी चालेल. कोणी शेअर करणार आहे आपला अभिप्राय? दीप्ती मॅडम, तुम्ही शेअर करणार काही? हो चालेल. बोला मॅम. मला 30-40% मला इफेक्ट वाटला. म्हणजे जेव्हा आपण म्हणत होतो ना की ती घटना किंवा जे काही कुणी त्रास दिलाय तुम्हाला, तर ते एक्झॅक्टली ते सगळं चित्र किंवा ती व्यक्ती ते सगळं डोळ्यासमोर येत होतं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आपण डिलीट डिलीट म्हणत होतो, नंतर थोडा एक रिलीफ भेटला मला. कम्प्लीट एक्झॅक्ट मी असं म्हणणार नाही की मी पूर्ण विसरलीये असं, पण खूप बेटर आहे. म्हणजे आधीपेक्षा खूप जास्त फरक आहे. ही आपल्याला काय करायची आता, आपल्याला आतापासून, आज आपला डे 1 आहे. आज काय करायचं, प्रत्येकाने आपली सेल्फी काढून ठेवायची आहे. तर आपल्याला सेल्फी काढून काय करायचं आहे, आज आपण प्रत्येकाने जे काही कोणत्या एज बार नाही, आपल्याला फोटो काढायला एज बार नसतो. हॅलो. एक मिनिट, मी हा म्यूट करते. हा हा का. ओके. आपल्याला 90 दिवसाचं स्वतःला चॅलेंज द्यायचंय. किती? 90 डेज. तुम्ही लिहून ठेवा तिथे, 90 डेज चॅलेंज. स्वतःला 90 दिवसाचं चॅलेंज द्यायचं आहे. आणि 90 डेजचं सेल्फी चॅलेंज द्यायचंय. काय करायचंय, 90 दिवस कंटिन्यू आपल्याला आपला रोज एक फोटो काढायचा आहे. आजचा एक फोटो, डे 1. आजचा फोटो काढायचा आहे डे 1 चा. आणि असे 90 दिवसांचे 90 फोटो मला पाहिजे तुमचे. मॅडम म्हणाल तुम्ही फोटोचं करणार काय? मी काहीच करणार नाही तुमच्या फोटोचं. मी तुम्हाला तो आजपासूनचा 90 दिवसानंतरचा फोटो तुम्हाला दाखवेल की डे 1 ला तुम्ही कसे होता आणि 90व्या दिवशी तुमचा फोटो कसा होता. अभिप्राय अजून कोणाला द्यायचे असतील तर, नसतील तर पुढे जाऊया आपण. ओके. कोमल मॅडम, बोलायचं होतं का तुम्हाला काही? ओके, चला पुढे जाऊया. खाली झालंय, आपण माफ पण केलंय. स्क्रीन शेअर करते. आज आपण एक प्रेयर शिकली. याच्यामध्ये एक छानशी प्रेयर मी तुम्हाला सांगितली आहे, ती तुम्हाला शेवटी विचारेल, लक्षात राहिली का बघूया आपण. आपण काय केलंय, माफ केलाय, सगळ्या गोष्टी झाल्यात. आता आपण पुढे जायचं आपल्याला. पुढे जायचं आहे तर पुढे जायसाठी आपल्याला काहीतरी उद्दिष्ट पाहिजे ना. उद्दिष्ट तुमचा का जायचं आहे पुढे, आपला व्हेन, व्हॉट आणि व्हाय का क्लिअर करायचा आहे.
मला माझं उद्दिष्ट काय आहे आयुष्यात, माझं पर्पज काय आहे माहितीये का? की आला आला आणि पाणी वाहतच गेला. जन्माला आलोय आज आणि पुढे जायचंय. आजचा दिवस गेलाय, उद्याचाही जाणार आहे. आज जगलोय, उद्याही जगणार आहे. 2 वेळचं जेवायला मिळतंय, उद्याही मिळणार आहे. मग पर्पज काय आहे? कोणाला माहितीये पर्पज आयुष्याचा? मी कशासाठी जन्माला आलो? त्या ईश्वराने पाठवलं इकडे पृथ्वी तलावावर आणि जगत आहे मी, हो ना? आपल्याला काय करायचंय आपल्या लाईफचा? आता मी हे तुम्हाला टास्क देते. तुमच्या लाईफचे गोल्स आणि पर्पज मला तुमच्याकडनं उद्या होमवर्क म्हणून मी तुम्हाला मंडेला विचारणार की तुमचे लाईफ पर्पज काय आहे. पहिले आल्यावरती मी तुम्हाला हाच क्वेश्चन विचारणार आहे की तुमचे पर्पज काय आहे. तर हा होमवर्क आहे तुमच्यासाठी की तुमचे पर्पज शोधायचे आहे तुम्हाला, की मला लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे तर का पाहिजे. मला एखादी गोष्ट पाहिजे, भगवंतही तेव्हाच देईल ना, काहीतरी त्याला भेटेल की तो म्हणेल की असंच. कोणाला काहीतरी गोष्टी भेटत नसतात ना, मागितल्याशिवाय देत नसतो भगवंत. मग मला कशासाठी, समजा 10 लाख रुपये पाहिजे, तर 10 लाख रुपये का पाहिजे त्याचं काहीतरी प्लॅनिंग असतं ना. तर त्या प्लॅनिंग करायची आहे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या. मला ह्या बदलाची प्लॅनिंग करायची आहे. मला बदल कशासाठी पाहिजे आहे, माझा उद्दिष्ट काय आहे, मला माझा राग कमी करायचा आहे का, की मला गवसायचं आहे मला स्वतःलाच, की मला मिळवायची आहे, माझ्यातच मीच लपलेली आहे आणि मला काहीतरी माझं अस्तित्व शोधायचं आहे. हे पर्पज मला तुमच्याकडून मंडेला पाहिजे आहेत. रेडी? जमेल सगळ्यांना? येस. येस मॅम. येस, व्हेरी गुड. आपल्याला बघा, आपल्या हातात काहीच नाहीये. ज्या दिवशी आपण जन्माला आलो तो दिवस आपल्याला माहितीये. जाणारा दिवस कोणाला तरी माहितीये का? नाही माहितीये. उद्या मी सकाळी उठणार, आता मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझा लाईफ टाईम एक्सेस आहे तुम्हाला सर्वांना. पण उद्या मी जगणार आहे, उद्याचा दिवस मी बघणार आहे मला माहिती नाहीये ना, तुम्हाला माहितीये. आणि जो पिरियड आहे, जो आपण जन्माला येतो आणि जो आपण जातो, त्या पिरियडला आपण लाईफ म्हणतो. त्या लाईफ मध्ये आपल्याला काय करायचं आहे, की ते आपण ज्या व्यक्तीला आजपर्यंत पकडून बसलं आहे, त्या व्यक्तीला पकडून ठेवल्यामुळे जर माझं इतक्या वर्षाचं नुकसान झालं, बरोबर, त्या व्यक्तीचा तर त्यात म्हणजे त्या व्यक्तीचा म्हणा किंवा त्या परिस्थितीचा म्हणा, त्यात हे नव्हतं ना. त्या व्यक्तीचा चूक त्याची तर आहेच, पण त्यापेक्षाही 100% जास्त चूक तुमची आहे. का म्हणाल? कारण ती व्यक्ती तर ती सिच्युएशन म्हणा ती सगळं सोडून गेली आणि इथे सफर कोण करताय? तुम्ही स्वतः. त्रास कोणाला होताय? तुम्हाला होतोय. वेदना कोणाला होताय? तुम्हाला होताय. शारीरिक, मानसिक, भावनिक कुठल्याही स्तराच्या वेदना जर कोणी सफर करताय तर तुम्ही करताय. तुम्हाला देव म्हणून नाही सांगत आहे, एक अध्यात्म म्हणूनही नाही, पण एक स्टोरी सांगतेय. बघा, जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं आणि श्रीकृष्ण तिच्या जवळ जातात आणि ती म्हणते की बघा माझ्यासोबत काय झालं, कोणीच नव्हतं, माझा नवरा पण माझ्या सपोर्टला नव्हता, एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि तुम्ही पण नाही, असं तसं. तर तेव्हा तो श्रीकृष्ण म्हणतात की अगं तू मला लवकर हाक दिली असती तर मी तुझ्यासाठी धावून आलो असतो. मग ह्या सगळ्या परिस्थितीनंतर तिला असं खूप जड झाल्यासारखं वाटतं आणि श्रीकृष्ण म्हणतात तिला एकच म्हणतात की त्यांना माफ कर. मग ती म्हणते की का माफ करायचं त्यांना, त्यांनी माझ्यावर एवढे अत्याचार केले, एवढा माझा अपमान केला, मी माझ्या नवऱ्यांना नाही, मी कोणालाच भीष्म पितामहाला कोणाला जे काही वरिष्ठ असतील त्या कोणाला माफ करणार नाही. तेव्हा ते सांगतात की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण आई वडिलांचे किंवा आपल्या स्वतःच्या आत्म्याचे काहीतरी कर्म घेऊन येत असतो. हे जे आपल्याला नातेसंबंध मिळत आहे, या गोष्टी घटना आपल्यासोबत घडत आहे, ज्या मुलांना आपण जन्माला घातलं आहे, ते सुद्धा आपल्या कुठेतरी कर्मबंधनातून जन्माला आले आहेत.
ज्या क्षणाला द्रौपदीला श्रीकृष्णाने सांगितलं तू माफ कर, पुढे मी बघेन. जर तुला या पुढे सिच्युएशन मध्ये जायचं आहे आणि त्या समोरचा तू खरी आहे आणि तुझ्यासोबत ही सिच्युएशन घडलेली आहे, ह्या परिस्थिती तुझ्यासोबत नकळत घडलेली आहे, तर ज्या क्षणाला तू त्या सिच्युएशनला माफ करशील, त्या व्यक्तीला माफ करशील, त्या सगळ्या घटनेला तुझ्या आयुष्यातून डिलीट करशील, त्या क्षणाला त्यांचं ऱ्हास ठरलेला आहे. त्या क्षणाला द्रौपदी श्रीकृष्णाचे पाय धरते आणि मी तुमच्या भरोश्यावर त्याला माफ करते आहे या पद्धतीने म्हणते. आणि त्यानंतर सगळं महायुद्ध आणि सगळ्या घटना चालू होतात. बघा, सांगायचा उद्देश एवढाच की कौरवांचं तर काहीच नाही, हिने माफ करणं नाही करणं हीच पकडून बसली होती. पण त्या क्षणाला तिने सोडून दिलं की अरे भगवंता तू बघ, हे ईश्वर आहे, युनिवर्स तू बघ, तू काय करायचं ते बघ. त्या क्षणाला ती सुटली आणि समोरचे धरल्या गेले. ह्याच परिस्थितीत आपल्याला आपल्या स्वतःवरती हे करायचं आहे की जर मी स्वतःला माझ्या लाईफला समजून घेतलं आणि मला माझा स्वार्थ साधायचा आहे ना, मला माझं हित जाणायचं आहे ना, तर समोरच्याला मला काय करावं लागेल, माफ करावं लागेल. समोरच्याच्या आयुष्यात समोरच्या नकोच माझ्या आयुष्यात, त्याच्या वाईट घटना परिस्थिती काहीच नको आहे, तर मला माफ करायचंय. मी माझ्या स्वार्थासाठी माफ करते, इतरांसाठी माफ करत नाही आहे. कारण मला हे आयुष्यात नको आहे आणि मला माझी प्रगती साधायची आहे, म्हणून मी माफ केलेलं आहे. समजलं का? माफ करण्याचा उद्देश हाच आहे आपला. म्हणून आपण जेव्हा निगेटिव्ह गोष्टीवर फोकस करतो की नाही, तेव्हा आपण निगेटिव्ह गोष्टीला अट्रॅक्ट करत असतो. जेव्हा आपण समोरच्याला अरे करतो जोरात, तो कारेच म्हणणार आहे. त्यामुळे आपण जेव्हा पॉझिटिव्हली बोलतो, हा कसे आहात तुम्ही, नमस्कार, तर समोरचा रिप्लाय त्याच पद्धतीने देतो. त्यामुळे आपल्याला फोकस कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्या आयुष्यात तुम्हाला काय पाहिजे आहे या गोष्टी तुम्हाला शोधून आणायच्या आहे. माझ्यासाठी जमेल ना सगळ्यांना? आपल्याला ही 21 डेजची एक्सरसाइज करायची आहे. पुढे या सेशनला तुम्ही ऐकून घेतलं, मी तुमचे कोटी कोटी आभार मानते. आणि मी एक माध्यम आहे, रेकी ही अशी एक साधना आहे, ही जीवनशैली आपली बदलून देते. हे एक मी रेकी ग्रँड मास्टर आहे म्हणून खूप काही मोठं आहे असं नाही, मी एक माणूसच आहे. आणि भगवंतानी, त्या ईश्वराने मला फक्त तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल व्हावे यासाठी मी एक माध्यम झालेली आहे. सगळं काही तो ईश्वर करणार आहे, तो निर्माता आहे, तो सगळा संहार करता आहे, सगळं पालन करताही तोच. आपल्याला फक्त मी जे जे सांगते आहे ते आपल्याला फॉलो करा. 10 दिवस मला तुमचा वेळ द्या आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहे किंवा मला गोल सेट करायचे आहेत, मला आयुष्यात काही घडत नाही आहे आणि मी कुठेतरी स्टॉप झालेली आहे, त्या सगळ्या त्या गोष्टी लिहायच्या आहेत आपल्याला. मी जे सांगितलं आहे की त्या व्यक्ती, परिस्थिती, जे काही माझे गुणदोष आहे ते एका कागदावर लिहायचे आणि 21 दिवस मला जाळायचे आहेत. किती दिवस जाळायचे आहे? 21 दिवस. जमेल सगळ्यांना? येस मॅम. रेडी आहात सगळे? सगळे अशी क्लॅप करा. ओके, चला तर मग आपण थांबूया आज इथे. आणि ज्यांना सेशन आवडलं, मी ग्रुप ओपन करते, त्यांनी तिथे फीडबॅक द्यायचा आहे. माझ्यासाठी तेवढं कराल, ठीक आहे? हो. चला, मला ऐकून घेतलं यासाठी तुमचे कोटी कोटी आभार. ही दिव्य रेकी शक्ती, हे ईश्वर, हे साक्षात ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपण परत भेटूया सोमवारी. दिलेल्या लिंक वरती जॉईन व्हायचंय सगळ्यांनी. आणि तुम्हाला जर सेशन आवडलं असेल तर तुमच्या 3 रिलेटिव्हला पाठवायचंय, कुठल्याही 3 रिलेटिव्हला ज्याला खरंच गरज आहे.
स्वतःमध्ये बदल करण्याची, किंवा ज्याला खूप काहीतरी कुठेतरी स्टक झालंय, तर 3 रिलेटिव्हला, मैत्रिणीला, कोणालाही हे सेशन ची लिंक शेअर करा किंवा त्यांचे नंबर मला व्हॉट्सअप करा, मी त्यांना ग्रुपमध्ये ऍड करेन. धन्यवाद सगळ्यांना. गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू मॅम. सोमवारी भेटूया. कोमल मॅडम, तुम्हाला काही बोलायचं होतं का? अनम्यूट करते तुम्हाला. थँक्यू मॅडम, खूप छान वाटलं मला. 1-2 मिनिटासाठी मला व्हिडिओ ऑफ करावा लागला गेस्ट आल्यामुळे, बरं, पण चालेल मी मॅडम. पूर्ण ऐकत होते आणि खरंच खूप रिलीफ वाटलं मला. मी ओके, फीडबॅक पण तुम्हाला देते आणि मी माझ्या फ्रेंड्स आहेत, माझे रिलेटिव्ह आहेत, त्यांनाही मी जॉईन करून घेते. नक्की मॅडम, नक्की. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. चला तर मग एका नवीन प्रवासाला सुरुवात करूया. सोमवारपासून भेटूया आपण, आणि रेडी राहा. कोणालाच सोडणार नाहीये मी, प्रत्येकाकडनं एक्सरसाइज करून घेणार आहे. चला, धन्यवाद सगळ्यांना. शुभरात्री. बराच मॅम.